चला लाडक्या बहिणींनो आणि लाडक्या ताईंनो, 16वा हप्ता म्हणजे ऑक्टोबर महिन्याचा हप्ता, हा हप्ता तुमच्या अकाउंटला कधी जमा होणार आहे याची उत्कंठा महाराष्ट्रातील सर्वच बहिणींना लागलेली आहे. तत्पूर्वी लाडक्या बहिणींनो, जर तुम्ही बघितलं असेल तर महाराष्ट्राच्या आदिती तटकरे मॅमनी म्हणजे महिला व बाल विकास मंत्र्यांनी एक स्टेटमेंट दिलेलं आहे की तुम्हाला ई केवायसी करणं गरजेचं आहे. म्हणजे महाराष्ट्रातील सर्वच बहिणींनी ई केवायसी करणं गरजेचं आहे. तर त्यासाठी ई केवायसी कशा पद्धतीने करायची, कारण असंख्य बहिणींनी ई केवायसी करताना चुकीचे व्हिडिओ बघितले आणि त्याच्या माध्यमातून ती ई केवायसी चुकवली. मी तुम्हाला 1 मिनिटामध्ये प्रोसिजर सांगणार आहे आणि जशी सांगणार आहे तशीच करा, जेणेकरून तुमची ई केवायसी चुकणार नाही आणि जो तुमचा लाभ आहे तो कधीच बंद होणार नाही. नवीन एक प्रॉब्लेम आलाय, तो काय आहे? सेकंड ओटीपीच्या वेळेस येतो, जेव्हा वडील आणि पती यांचा आधार क्रमांक टाकतो त्यावेळेस तो इश्यू येतो. तो प्रॉब्लेम सुद्धा कसा दूर करायचा याच्या माध्यमातून मी तुम्हाला सगळं या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. बघा लाडक्या बहिणींनो, आदिती तटकरे मॅमनी एक 2 दिवसाच्या अगोदर एक स्टेटमेंट दिलेलं होतं आणि सेम स्टेटमेंट त्यांनी काल सुद्धा दिलेलं आहे. लाडकी बहीण योजनेतील ई केवायसी सर्व्हर मध्ये सुधारणा स्वतः आदिती तटकरे मॅमनी त्यांच्या फेसबुक हँडलला सांगितलेलं आहे आणि त्यांच्या मते दररोज 5 ते 6 हजार लोक या ठिकाणी आपलं ई केवायसी कंप्लीट करत आहे. आतापर्यंत जर जो नंबर आलेला आहे, म्हणजे आजपर्यंत जर तुम्ही बघायला गेलं तर तो नंबर असू शकतो 1.5 करोडच्या वरती आहे. त्याच्यामध्ये लाडक्या बहिणींची ई केवायसी झाली आणि काही बहिणी त्याच्यामध्ये अर्धी केवायसी झालेली आहेत, अशा बहिणी आहेत. त्या 1.5 कोटीपैकी काही बहिणींची ई केवायसी चुकलेली आहे. म्हणून लाडक्या बहिणींनो, चला आपण सुरुवात करूयात. ई केवायसी कशी करायची, योग्य पद्धतीने कशी करायची, मी तुम्हाला लाईव्ह प्रूफ देणार आहे आणि त्याच्या माध्यमातून जे इश्यूज आहेत ते सुद्धा मी तुमची या ठिकाणी सॉल्व्ह करतोय. बघा, सर्वात पहिल्यांदा तुम्हाला जायचं आहे लाडकी बहीण .महाराष्ट्र.gov.in. कुठेही जाण्याची गरज नाही. घर बसल्या तुम्ही तुमच्या मोबाईल मधून करू शकता. आता जे सर्व्हरची स्पीड आहे ती वाढलेली आहे, तर त्यामुळे लाडक्या बहिणींनो काही घाबरायचं काम नाही. घर बसल्या तुम्ही करा, पण ऑथेंटिक वेबसाईट वरून करा. कोणती आहे? लाडकी बहीण .महाराष्ट्र.gov.in. याच्यावर गेल्यानंतर तुम्हाला अशा पद्धतीचं वेब पेज तुमच्या समोर दिसेल. तुम्ही काय करायचं? मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी ई केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी येथे क्लिक करावे. म्हणजेच काय? तुमची ई केवायसी कुठून करायची? तर या वेबसाईट वरून करायची. ही वेबसाईट ओपन झाल्यानंतर या ठिकाणी क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर अशा पद्धतीचं एक पॉपअप म्हणजे वेब पेज ओपन होईल आणि तिथे तुम्हाला दिलेलं असेल लाभार्थी आधार क्रमांक. या ठिकाणी तुमचा आधार क्रमांक टाका. मी दाखवतो तुम्हाला टाकून. हा कॅप्चा कोड आहे, इथे टाका. टाकल्यानंतर तुम्हाला खाली यायचं आहे, मी सहमत आहे वर टिक करायचं आहे आणि त्याच्यानंतर इथे ओटीपी पाठवावर टिक करायचं. ओटीपी पाठवल्यानंतर तुमच्या समोर अशा पद्धतीचं एक इन्फॉर्मेशन तुम्हाला दिसेल की या आधार क्रमांकाची ई केवायसी प्रक्रिया पूर्ण झालेली आहे. हा पहिला मेसेज तुम्हाला येऊ शकतो. जर तुम्ही ऑलरेडी ई केवायसी केली असेल तर तुम्हाला अशा पद्धतीचा मेसेज येऊ शकतो. तर मला पटापट सांगा, तुमच्यापैकी कोणत्या बहिणींना अशा पद्धतीचा मेसेज आलाय? अशा पद्धतीचा मेसेज येणे म्हणजे काय? आपली ई केवायसी कंप्लीट होणे. बरोबर. समजा तुम्हाला अशा पद्धतीचा मेसेज आला नाही, तर मग काय होईल? पुन्हा तुमचा आधार क्रमांक टाकला, बरोबर, कॅप्चा कोड, मी सहमत आहे वर टिक केलं, ओटीपी पाठवावर टिक केलं. टिक केल्यानंतर होऊ शकतं की तुम्हाला अशा पद्धतीचे एरर येऊ शकतात. पहिला एरर बघा, अनएबल टू सेंड ओटीपी. दुसरा एरर बघा, सदर आधार क्रमांक योजनेच्या पात्र यादीत समाविष्ट नाही. तिसरा बघा, हा आधार क्रमांक मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या यादीत नाही. आणि चौथा एरर, वी आर एक्सपिरियन्सिंग हाय ट्रॅफिक, प्लीज ट्राय अगेन लॅटर. अशा पद्धतीचे एरर येऊ शकतात. तर याला घाबरायचं नाहीये, तुम्ही पात्र आहात. कारण हे जे इश्यूज आहे हे सर्व्हर साईडचे आहेत. लाडक्या बहिणींनो, हे जे इश्यू आहेत तुमच्या साईडचे नाही, सर्व्हर साईडचे आहेत. म्हणून 2 ते 3 वेळा ट्राय केल्यानंतर तुम्हाला अशा पद्धतीचे इश्यू येणार नाहीत. म्हणून तुम्हाला काय करायचं आहे? पुन्हा सॉल्व्ह करायचं आहे. मी एका बहिणीचा मेसेज आणला की ज्या बहिणीला अशा पद्धतीचा एरर आला होता, सदर आधार क्रमांक योजनेच्या पात्र यादीमध्ये नाही आहेत, पण त्या बहिणीने 8 दिवसानंतर काय केलं? त्याला पुन्हा लॉग इन करून पाहिलं आणि त्यांचा हा एरर आहे हा काय झाला? दूर झाला. म्हणून लाडक्या बहिणींनो, चला एक सविस्तर प्रोसेस इन डेप्थ मध्ये अनालिसिस मी तुम्हाला देणार आहे. त्याचबरोबर जो सेकंड ओटीपी मध्ये काय इश्यू येतो ते सुद्धा मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. बघा, तुमचा आधार क्रमांक टाकला, तुमचा कॅप्चा कोड टाकला जो इथे दिलाय तो, मी सहमत आहे वर टिक केलं आणि ओटीपी पाठवावर काय केलं? तुम्ही टिक केलं. तर तुम्हाला अशा पद्धतीचं एक नवीन पॉपअप ओपन होतं. तिथे तुमच्या मोबाईलवर, बरोबर, मोबाईलवर एक ओटीपी येतो, जो नंबर रजिस्टर्ड आहे. तो नंबर, तो ओटीपी नंबर या ठिकाणी तुम्हाला टाकायचा. 6 नंबरचा असतो. हा या ठिकाणी तुम्हाला टाकायचा. फॉर एक्झाम्पल तो ओटीपी तुम्ही टाकला.
मग याच्यावर काय करायचं, सबमिट करायचं. कधी मध्ये काय होतंय, ओटीपी लेट येतो, कधी मध्ये काय होतं, हे बॉक्सेसच ओपन होत नाही. तर लाडक्या बहिणींनो घाबरू नका, थोडंसं 1-2 वेळा ट्राय करा. 100% होणार म्हणजे होणार, असं आदित्य तटकरे मॅमनी म्हटलेलं आहे. त्याच्यानंतर जर तुमची तो ओटीपी टाकला तर नवीन वेब पेज अशा पद्धतीचं ओपन होतं. ही केवायसी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. त्याच्यामध्ये तुम्हाला टाकायचा आहे वडील आणि पतीचा आधार क्रमांक टाकायचा. वडील आणि पतीचा. जर वडील आणि पतीचा आधार क्रमांक टाकायचा आहे, तर तुम्ही इथे टाकला. कधी-मध्ये असं होत आहे, की काही बहिण्यांकडे वडील नाहीये, पती नाही, हा इश्यू आहे. मग मग तिथे कोणाची इन्फॉर्मेशन टाकायची, सगळी माहिती तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे. त्याचबरोबर अनेक बहिणींचे असे प्रॉब्लेम आहे, की वडील आहे, पण आधार क्रमांक आम्ही फार आधी काढलेलं होतं. आता तो मोबाईल नंबर रजिस्टर्ड नाही, तो मोबाईल बंद झालाय. तर आता ओटीपी कसा येणार आहे? सेम पतीच्या सोबत सुद्धा होत आहे. पतीचा डायव्होर्स झालेला आहे. आधार क्रमांक पतीकडे आहे, पण मोबाईल नंबर सुद्धा पतीकडे आहे. तर मग आता अशा वेळेस कोणाचा द्यायचा? तर ही इश्यूज आहे. त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं, कॅप्चा टाकून बघायचं आहे आणि मी सहमत आहे वर टिक करायचं आहे. ओटीपी सेंड करा, अशा पद्धतीने तुम्हाला करायचं आहे. तरी सुद्धा इथे अशा पद्धतीचे एरर येऊ शकता. हे केल्यानंतरही तर या एररला तुम्हाला घाबरायचं नाहीये. घाबरायचं नाही, कारण की तो एरर सिस्टीमचा सर्व्हरचा आहे, तुमचा काही इश्यू नाहीये. त्याच्यानंतर एक नवीन एरर या ठिकाणी येतोय, सर्व्हर नॉट फाउंड अशा पद्धतीचा एरर येत आहे. तर हा सुद्धा सर्व्हर साइडचाच इश्यू आहे. लाडक्या बहिणींनो, हा तुमच्या साइडचा इश्यू नाही. बरोबर? पण लाडक्या बहिणींनो, जर तुम्ही बघितलं असेल तर आपल्या समोर आताचा सर्वात मोठा इश्यू आहे, की बाबा ज्याही बहिणींकडे वडील नाही आहे किंवा पती नाही आहे किंवा त्यांच्या राशन कार्ड मध्ये कोणाचीच इन्फॉर्मेशन नाहीये, ना वडील आहे, ना पती आहे, ना पतीकडल्या कुटुंबाची आहे, ना वडिलांच्या कुटुंबाची आहे. मग अशा वेळेस या ठिकाणी कोणाचा आधार क्रमांक टाकावा, किंवा कधी मध्ये असं होत आहे, एखाद्या महिलेचा डायव्होर्स झाला, विधवा आहे, आणि विधवा झाल्यानंतर किंवा डायव्होर्स झाल्यानंतर तर तुम्ही बघितलं पतीचं आधार कार्ड आहे, पण त्यांचा जो मोबाईल नंबर आहे तो पतीजवळ आहे. तर मला सांगा, डायव्होर्स वुमनला कोणते पती हे देणार आहे, आधार क्रमांक देणार आहे? म्हणजे अशा वेळेस सुद्धा अनेक इश्यूज या ठिकाणी उद्भवू शकतात. म्हणून सरकारने लवकरात लवकर सरकारने लवकरात लवकर ही प्रक्रिया सुद्धा सुरळीत करावी, किंवा या वडील आणि पतीच्या ऐवजी कोणाचा डाटा तुम्ही ऍड करू शकता, हे सरकारने या ठिकाणी सांगावं. आणि असं मला सरकारी वृत्तपत्रांच्या माध्यमातून आणि सरकारी बांधवांच्या माध्यमातून अशी इन्फॉर्मेशन आली आहे, की आज किंवा उद्या सरकारतर्फे या ठिकाणी वडील किंवा पतीच्या जागी दुसऱ्या कोणाची ती इन्फॉर्मेशन ऍड करायची याबद्दल अपडेट येणार आहे. त्याचबरोबर लाडक्या बहिणींनो, इथे या प्रोसिजरला बायपास करण्याची सुद्धा प्रक्रिया येऊ शकतं, आणि ज्या बहिणींचे फॉर्म चुकले आहेत त्यांना एडिटचं सुद्धा ऑप्शन या ठिकाणी येऊ शकतं, असं आपल्याला माहिती पडलेलं आहे. त्यानंतर जर बघायला गेलं तर तुम्ही इथे प्रॉपर तुमच्याकडे आधार क्रमांक ओटीपी असला, सॉरी आधार क्रमांक असला आणि कॅप्चा टाकला, त्याच्यानंतर मी सहमत आहे वर टिक केला आणि ओटीपी पाठवावर टिक केल्यानंतर तुम्हाला अशा पद्धतीचं 2 ते 3 वेळा केल्यानंतर तुम्हाला ओटीपीचं पेज ओपन होईल. तिथे तुम्हाला काय करायचं आहे, सबमिट करायचं. सबमिट केल्यानंतर अनेक युट्यूबर्स म्हणत आहे, की हा सुद्धा एक नवीन पद्धतीचा प्रॉब्लेम आहे. बाबा पतीचं आधार कार्ड टाकलं याच्या पहिल्याच्या ह्याच्यात, तर वडिलांचे नाव येत आहे का? तर याचं उत्तर आहे लाडक्या बहिणींनो, नाही. तुम्हाला कोणीही युट्यूबर्स म्हणत असेल, की पतीचं आधार कार्ड टाकलं आणि वडिलांचं नाव येत आहे, तर हे चुकीचं आहे. अशा पद्धतीने कुठेही होणार नाहीये. तुम्ही लक्षात घ्या, जर कोणी युट्यूबर्स म्हणत असेल, पतीचा आधार क्रमांक टाकला आणि वडिलांचं नाव आलं, तर असं कधीच होणार नाही. ज्यांचं आधार कार्ड टाकलं त्यांचंच नाव येणार ना. असं थोडी नाही, की बाबा मला इथून जायचं आहे नागपूरला, बरोबर? मला इथून जायचं आहे पुण्याला. मी बसलो पुण्याच्या गाडीमध्ये, तर मी पुण्यालाच पोहोचणार आहे ना. मी नागपूरच्या गाडीमध्ये बसलो, तर मी नागपूरलाच पोहोचणार आहे. बरोबर की नाही? मग यांनी एक युट्यूबर काय म्हणताय, तुम्ही बसले पुण्याच्या गाडीला आणि पोहोचले मुंबईला. तर असं कधीच होणार नाहीये लाडक्या बहिणींनो. म्हणून अशा ज्या ठिकाणी तुम्हाला इन्फॉर्मेशन मिळत आहेत, अशा ठिकाणचे व्हिडिओ बघू नका. पण तुम्ही तेच ठिकाण बघता आणि ते चुकीचं करून ठेवता. पतीचा आधार कार्ड टाकला तर पतीचेच नाव येणार आहे, वडिलांचे नाही. वडिलांचा टाकला तर वडिलांचेच येणार आहे. कारण आधार कार्डची इन्फॉर्मेशन आहे, अशी कुठलीही इन्फॉर्मेशन नाही आहे. माहित आहे, सरकार आहे आपलं चुकीचं, ही वेबसाईट चुकीची बनवली असेल, पण लाडक्या बहिणींनो, असं कधी चुकी होऊ शकत नाही. म्हणजे तुमचं आधार क्रमांक टाकलं आणि तुमच्या बहिणीचं नाव येतं, असं होईल का? नाही होणार. मग तुम्हाला इथे तुमच्या
वडिलांचं जर आधार कार्ड टाकलं वडिलांचं नाव येईल, पतीचं टाकलं तर पतीचं येईल. त्याच्यानंतर जात प्रवर्ग निवडायचे आहेत. जीही तुमची कास्ट आहे ती योग्य पद्धतीने या ठिकाणी निवडा. अनुसूचित जाती असेल ज्याला आपण एसटी म्हणतो, अनुसूचित जमाती असेल त्याला एसटी म्हणतो, इतर मागासवर्ग असेल तर ओबीसी आहे, विमुक्त जाती असेल तर एनटीए आहे, भटक्या जाती असेल तर एनटीबी आहे, भटक्या जमाती असेल तर एनटीसी आहे, भटक्या जाती डी असेल तर एनटीडी आहे, विशेष मागासवर्गीय असेल तर एसबीसी आहे आणि सर्वसामान्य असेल म्हणजे ओपन असेल. यापैकी तुम्ही ज्या कॅटेगरीमध्ये बसता ते सिलेक्ट करा. सिलेक्ट केल्यानंतर तुमच्या समोर अशा पद्धतीचे काय असेल 2 प्रश्न असतील. बरोबर? तर 2 प्रश्न मी इथे वाचून दाखवतो आणि अनेक लाडक्या बहिणी काय होत आहे फसत आहे. कारण युट्यूबर्स व्ह्यूज जास्त मिळावे म्हणून काहीही इन्फॉर्मेशन या ठिकाणी देत आहे. बघा लाडक्या बहिणींनो काहीही करू करू नका. माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग, उपक्रम, मंडळ, भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थांमध्ये कार्यरत नाही किंवा सेवानिवृत्तीनंतर वेतन घेत नाहीत. बघा लाडक्या बहिणींनो इथे नाहीत म्हटलं आहे तर तुम्हाला काय करायचं आहे? होयच करायचं आहे. होय. की आमच्या फॅमिली मधला कोणताही व्यक्ती सरकारी वेतन केंद्र सरकार किंवा राज्य सरकार मधून निवृत्त वेतनही घेत नाही किंवा सरकारी वेतन सुद्धा घेत नाही. म्हणजे काय करायचं आहे? होय करायचं. आता हा जो सेकंड प्रश्न आहे लाडक्या बहिणींनो, यामध्ये सगळेच युट्यूबर सांगत आहे होय. होयच करा. बरोबर? पण तुम्ही जर आढळलं लाडक्या बहिणींनो, तुम्ही जर बघितलं इथे ना एक ऑप्शन दिलेला आहे. याला तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे आणि याच्यामध्ये काय दिलाय? क्रमांक 1 म्हणजे हा क्रमांक, क्रमांक 2 म्हणजे हा क्रमांक, देण्यात आलेली माहिती खरी असून खोटी आढळल्यास खोटी माहिती दिल्या प्रकरणात सक्त कारवाई करण्यात येईल. म्हणजेच काय लाडक्या बहिणींनो मला तुम्हाला इथे हे सांगायचं आहे, की जर तुम्ही या ठिकाणी होय केलं, होय केलं, बरोबर? तर तुमच्यावर जर माहिती सापडली, तुमची ई-केवायसी झाली आणि जर तुम्ही खोटी माहिती दिली असेल, राशन कार्डमध्ये एक विवाहित बरोबर? एक विवाहित आणि एक अविवाहित महिला योजनेचा लाभ घेत आहे. तर इथे खोटं आढळलं तर तुमच्यावर सक्त कारवाई करण्यात येणार आहे. इथे डायरेक्टली मेन्शन केलेलं आहे. म्हणून लाडक्या बहिणींनो तुमच्या फॅमिलीमध्ये जर 2 महिला असेल, मग त्या विवाहित असू द्या, बरोबर? दुसरी अविवाहित असू द्या, तिसरी कंडिशन सांगतो या दोन्ही विवाहित आहे किंवा दोन्ही अविवाहित आहे किंवा एक विवाहित किंवा एक अविवाहित आहे किंवा तुमच्या फॅमिलीमध्ये एकच महिला लाभ घेत आहे ती विवाहित असू द्या किंवा अविवाहित असू द्या अशाच वेळेस या ठिकाणी काय करायचं आहे तुम्हाला होय करायचा आहे अन्यथा तुमच्यावर कारवाई करण्यात येईल. जर लाडक्या बहिणींनो 2 पेक्षा जास्त महिला तुमच्या फॅमिलीमध्ये जर लाभ घेत असतील तर या ठिकाणी नाही तुम्हाला करायचं आहे. भलेही तुमचा लाभ बंद झाला तरी चालेल. अन्यथा तुमच्यावर इथे दिल्या मोठ्या अक्षरामध्ये कारवाई करण्यात येईल खोटी माहिती दिली तर. म्हणून लाडक्या बहिणींनो 2 महिला विवाहित असू द्या किंवा 2 महिला अविवाहित असू द्या किंवा एक अविवाहित दुसरी विवाहित आणि तिसरी म्हणजे 2 पेक्षा कमी एक विवाहित किंवा अविवाहित असली तरी चालेल. अशाच वेळेस तुम्हाला होय करायचा आहे. इथे चुकी करू नका. तुमचा लाभ बंद होऊ शकतो आणि तुमच्यावर कारवाई सुद्धा होऊ शकते. आणि मग सबमिटवर टिक करा. सबमिटवर टिक केल्यानंतर तुमचा आधार क्रमांकाची ई-केवायसी पूर्ण झालेली आहे अशा पद्धतीचा मेसेज येईल आणि त्याच्यानंतर जर तुम्हाला चेक करायचं आहे की बाबा खरंच आपली आधार ई-केवायसी झाली आहे की नाही, तर मग तुमच्या समोर ई-केवायसी कंप्लीट झाली. त्याला काय करा, बंद करा. वेब पेजला रिफ्रेश करा. इथे तुमचा आधार क्रमांक टाका, कॅप्चा कोड टाका, मी सहमत आहे वर टिक करा. ओटीपी पाठवा. टिक केल्यानंतर तुम्हाला अशा पद्धतीचा मेसेज येईल की हा आधार क्रमांकाची किंवा या आधार क्रमांकाची ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण झालेली आहे. तर अशा पद्धतीने लाडक्या बहिणींनो तुमची ई-केवायसी पूर्ण होईल. जेही इश्यू झाले मी तुम्हाला या ठिकाणी समजून सांगितले आहे. अशाच पद्धतीने ई-केवायसी कंप्लीट करा. लाडक्या बहिणींनो ज्या बहिणींची केवायसी अशा पद्धतीने कंप्लीट केली असेल त्यांनी तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. त्याचबरोबर तुम्ही महाराष्ट्रातील सगळ्याच बहिणींपर्यंत पोहोचवा जेणेकरून त्यांची इन्फॉर्मेशन योग्य पद्धतीने जाईल आणि आपला लाभ बंद होणार नाही. आता इथे थांबतो. लाडक्या बहिणींनो विश यू हॅपी दिवाळी. मी आणि माझ्या फॅमिलीतर्फे तुमच्या सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा.